उमेश 24 चॅनल अमरावतीत ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या मानवंदनेचा भव्य सोहळा येत्या 1, 2, 3 जानेवारी 2026 रोजी सायन्स कोर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. भीमा कोरेगाव प्रतिकृती मानवंदना आयोजन समितीचे अध्यक्ष कैलाश मोरे यांच्या नेतृत्वात गेल्या 14 वर्षापासून यशस्वीपणे होणाऱ्या या कार्यक्रमाला यंदा तब्बल 2 लाख भीम सैनिकांची उपस्थित अपेक्षित आहे. या वर्षीच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे 1818च्या कोरेगाव लढाईचे सरसेनापती सिद्धनायक महार यांचे 12वे वंशज मिलिंद इनामदार हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. समता सैनिक दल आणि माजी सैनिकांकडून मानवंदना देण्यात येईल. खासदार बळवंत भाऊ वानखडे, जिल्हाधिकारी आशिष एरेकर, डॉक्टर कमलताई गवई, सुबचन रामसाहेब, MS बहेल लंडन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. 2 जानेवारीला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळा होईल. डॉक्टर कमलताई गवई, डॉक्टर सुभाष गवई, कुमुदिनीताई इंगळे, धनंजय गुर्देकर, अनिल भटकर, रमेश कटके, डॉक्टर पुष्पाताई थोरात, रजिया सुलताना, अरविंद रामटेके, डॉक्टर राजू डांगे, मंदाकिनी बागडे यांच्यासह पत्रकार बंधूचा सत्कार होणार आहे. संगीतमय कार्यक्रमात 1 जानेवारीला राहुल शिंदे, अभिजित राजे आणि रॅपर विपिन तातड धमाकेदार सादरीकरण करणार आहे. 2 जानेवारीला कडूबाई खरात आणि अजय देहाडे यांचा भीम जागर होईल. तर 3 जानेवारीला सकाळी 9 वाजता सावित्रीबाई फुले समारोहात 100 महिलांचे नाट्य आणि भाषणे सादर होतील. आयोजक कैलाश मोरे यांनी सर्व भीम सैनिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम समता, शौर्य आणि प्रबोधनाचा संदेश घेऊन आला आहे. सर्व धर्म समभाव घेऊन आलेला आहे. कोणताही राजकीय उद्देश नाही. सर्वांना जय भीम. मी कैलाश मोरे. आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन 1, 2, 3 जानेवारीला 2026ला भीमा कोरेगाव मानवंदना कार्यक्रमाचं आयोजन सायन्स कोर मैदान इथे 1, 2, 3 जानेवारीला होते. यावर्षी सुद्धा भव्य दिव्य प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. 1 तारखेला कळंबी येथून आपले भीमा कोरेगाव सरसेनापती यांचे वंशज मिलिंद इनामदार साहेब येणार आहे. त्यांच्यासोबत येथील सर्व मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहतील. 1 जानेवारीला शिंदेशाही घराण्यातील गायक राहुल शिंदे, विपिन तातड, त्यानंतर अभिजित राजे आणि स्थानिक कलाकार यांचा 1 जानेवारीला कार्यक्रम होणार आहे. 2 जानेवारीला आम्ही समाज भूषण पुरस्कार वितरण देणाऱ्या 11 लोकांचं सिलेक्शन झालं आहे. त्या लोकांची लिस्ट आपल्याला देण्यात आली आहे आणि ते माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते तो पुरस्कार वितरण होणार आहे. 2 जानेवारीला आधुनिक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचं प्रबोधन होणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचा सुद्धा कार्यक्रम होईल आणि सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे यांचा त्या ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. हा प्रोग्राम नॉन पॉलिटिकल असून या ठिकाणी आम्ही सामाजिक समता, बंधुत्व या माध्यमातून कार्यक्रम घेतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंतीचा प्रोग्राम आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्व महिला त्या कार्यक्रमाला सहभाग घेतात. माझ्या आयोजक टीमला मी धन्यवाद देतो की यावर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे मेहनत करतो आणि आपण पत्रकार बंधूंचा सुद्धा त्या ठिकाणी सत्कार घेण्यात आलेला आहे. आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं. माजी सैनिकांचा सत्कार होणार आहे. त्या ठिकाणी आपणास बाहेरगावून येणाऱ्या लोकांसाठी जेवणाची, राहण्याची व्यवस्था सुद्धा हर वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही केलेली आहे. या कार्यक्रमाला आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी त्या कार्यक्रमात यावं अशी सर्वांना विनंती करतो. जय. अशाच घडामोडीसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल.